संसार सोडिला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साई हे अंगी याने घ्यावे नाम तिशी करणे त्याचे काम धावे चाले मागे मागे सुख दुःख साई हे अंगी तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कुवळी धावे चाले मागे मागे सुख दुःख साई हे अंगी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्रीचरण ते श्रीगुरूंचे नमस्कारोनी आता उपायावर वसंतू जो आज्ञेचा एव तंतू अमृतीची परिमृतू कारुण्याचा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभीर मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जेने पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री सखा सोयरा जोडीला जे का विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानुकोजी चरणी साष्टांग मी घातिला विठ्ठल विठ्ठल तुम्ही विश्वनाथ दिनरंग मियानाथ दिनरंग मियानाथ दिनरंग मियानाथ तुम्ही विश्वनाथ दिनरंग मियानाथ दिनरंग मियानाथ दिनरंग मियानाथ तुम्ही विश्वनाथ दिनरंग मियानाथ रंग मियानाथ दिनरंग मियानाथ हे तुम्ही विश्वनाथ दिनरंग मियानाथ दिनरंग मियानाथ दिनरंग मियानाथ तुम्ही विश्वनाथ दीनरंग मे अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी सोडिला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साई हे अंगे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग विश्व संत श्रेष्ठ देहूचे सुप्रसिद्ध साधू वराग्याचे मूर्तिमंत पुतळे देवमान्य संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा एक अभंग गाथेतील अत्यंत महत्वाचा प्रसिद्ध असा अभंग असून आजच्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान पंढरीनाथाच्या अंतकरणातील भक्त वत्सलता प्रकट करतात विठ्ठला विठ्ठला अभंगावर काही सेवा करण्यापूर्वी अल्पसा परिहार दरवर्षीप्रमाणे चालू असलेला भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह मोजे तांदळी दुमाला सर्व ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला। गावातील संपूर्ण भजनी मंडळी, ग्रामस्थ मंडळी, महिला मंडळ, पुरुष मंडळ सर्वांच्या सहकार्याने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह
ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि ह्या सोहळ्यातली आजची दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेली. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. गोड असं वातावरण आहे, गावकऱ्यांचं खूप सहकार्य आहे, प्रेम आहे आणि सर्वांच्या प्रेमास्तव या ठिकाणी येण्याचा योग आहे. पण येण्याकरताही काही निमित्त लागतं. ते निमित्त म्हणजे एक छोटंसं निमित्त होतं. आपल्या गावातील श्री क्षेत्र तांदळेश्वर भगवान तर श्री क्षेत्र पैठण पायदिंडी सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी आमचे देवीदास बाबा किरण महाराज, किरण दादा शेळके आदी करून ही सर्व मंडळी त्या ठिकाणी श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी येतात आणि त्यांच्या दिंडीच्या समोरच आमच्या दिंडीचा फड आहे. आणि देवीदास बाबाचा सहज मला एक दिवस फोन आला, म्हणे महाराज कीर्तन करता का? आम्हाला कीर्तनकार लागतो. म्हणलं पैठणमध्ये आल्याच्या नंतर कुठली अडचण असली की पहिलं मला फोन करायचा, काही टेन्शन घ्यायचं नाही. म्हणून नाही का महाराज 2 दिवस त्यांच्या आपल्या गावच्या फडावरती आम्ही सेवा केल्या आणि त्याच सेवेचं निमित्त साधून या ठिकाणी मला हे आलेलं आमंत्रण. विठ्ठला विठ्ठला कीर्तन म्हणलं ना त्याला गायक वादक सगळ्या गोष्टी लागतात युवराज महाराज. आता इथं महिला मंडळी भरपूर बसलेली. भाकर बनायला किती गोष्टी लागतात? भाकर आज काही उपास नाही बरं का. हा किती गोष्टी लागतात? महिला मंडळ किती गोष्टी लागतात भाकर बनायला? मी एका कीर्तनात देवीदास बाबा असंच म्हणलं, भाकर बनायला किती गोष्टी लागतात. एक आजी चालू कीर्तनात उठली म्हणे महाराज घासलेट लागत. म्हणलं मला का फुकून घ्यायचं का? विठ्ठल 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 आपल्याला साधे प्रश्न येत नाही महाराज. भाकर बनायला किती गोष्टी लागतात हे सांगता येत नाही. पण 450 वर्षाखाली तुकोबरा म्हणतात उदकाग्नी धान्य झाल्याकडे पाके, उदकाग्नी धान्य झाल्याकडे पाके, उदकाग्नी धान्य झाल्याकडे पाके, उदकाग्नी धान्य झाल्याकडे पाके. एका विनायक कामनये, एका विनायक धान्य झाल्या घडे पाक, एका विनय एक कामा नये. 3 गोष्टी लागतात, उदक, अग्नी आणि धान्य. त्याच्याशिवाय भाकर बनत नाही. ए बाळा किती गोष्टी लागतात भाकर बनायला? हा किती लागतात? उदक म्हणजे नेमकं काय रे बाळा? उदक उदक पाणी. पाणी अग्नी धान्य एकत्रित आल्याशिवाय भाकर होत नाही. तसं केवढा सप्ताह असू द्या, केवढं कीर्तन असू द्या, गायक वादक एकत्रित आल्याशिवाय सप्ताह होत नाही. विठ्ठला विठ्ठला एक एका होणी बळीरे असे गोड असे गायक वादक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये आमचे श्री हरिभक्तपरायण संगीत विशारद, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक सुनीलजी महाराज पवार, त्याचबरोबर संगीत विशारद भजन सम्राट संजय महाराज हजारे, कारण की त्यांचं नाव अंतकरणात आहे. पण ते ध्यानात आहे ना. विठ्ठल विठ्ठल संजय महाराज हजारे, कारण की चालच अशी म्हणली की त्याचं नाव विसरलो मी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सर्वच या ठिकाणी गायक वादक मंडळी, त्यामध्ये गोड अशी मृदंगाची थाप आहे. आमच्या परिसराचं वैभव नाही तर जालना जिल्ह्याचं वैभव. जसं आळंदी एक काका आहेत, कोण? युवराज काका, तसे आमचे जालना जिल्ह्याचे काका आहेत. विठ्ठल विठ्ठल सर्व
गावातील संपूर्ण भजनी मंडळी सर्वांचं नाम निर्देश करण्यामध्ये टाईम घालण्यापेक्षा माझ्याकडे 1-1.25 तास राहिला, जसं मला श्री गुरु बुद्धी देतील तसं अभंगाचं या ठिकाणी आपण थोडक्यात चिंतन करण्याचा प्रयत्न करू. आजच्या अभंगामध्ये जगाच्या मालकाच्या अंतकरणामध्ये जी काही भक्तवत्सल आहे या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय प्रगट करतात. प्रामुख्याने या जगाकडे जर पाहिलं सज्जन हो तर 3 वर्ग पडतात. काही कुटुंब वत्सल आहे, काही दीन वत्सल आहे आणि काही भक्त वत्सल आहे. मग कुटुंब वत्सल याचा जर विचार करायला गेलो तर मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत, माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत जेवढे जीव म्हणून जन्माला आलो आपण तेवढेही जीव कुटुंबावरती नितांत प्रेम करतात, नितांत प्रेम करतात. मग त्या कुटुंबातली वस्तू असू द्या, व्यक्ती असू द्या, पदार्थ असू द्या, रात्रंदिवस आम्ही त्या वस्तूवर, व्यक्तीवर, कुटुंबावर, घरादारावर नितांत प्रेम करतो. आतापर्यंत आपण 60, 65, 70 वर्षापर्यंत संसारावर, घरादारावर, वस्तूवर, व्यक्तीवर, पदार्थावर नितांत प्रेम केलं. या प्रेमाच्या मोबदल्यामध्ये तुमच्या आमच्या जीवनामध्ये काय प्राप्त झालो? प्रत्येकाला विचारा. आतापर्यंत कोणी 40 वर्ष संसार केला असेल, कोणी 50 वर्ष केला असेल, कोणी 60 वर्ष संसार केला असेल. मग त्या संसारातल्या वस्तू, व्यक्ती, पदार्थ, शेती, बाडी सर्व काही आपण नाही का रात्रंदिवस त्याच्यावर नितांत प्रेम करतो. या प्रेमाच्या मोबदल्यामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे प्राप्त झालं त्याचं नाव दुःख. काय प्राप्त झालं? दुःख. दुःखाशिवाय दुसरं काही नाही. कोणालाही विचारा. आता कीर्तन झाल्याच्या नंतर आपण 1 तासाचं संमेलन ठेवलं की आतापर्यंत तुम्ही 60-65 वर्षापर्यंत संसार केला, वस्तू, व्यक्ती, पदार्थावर नितांत प्रेम केलं. या प्रेमाच्या मोबदल्यामध्ये तुमच्या आमच्या जीवनामध्ये नेमका संसारातला अनुभव काय ते सांगा. तर प्रत्येक एकच उत्तर सांगन, महाराज या संसाराचं काही खरं नाही. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया बाबा, सुखिया कोही नाही रे, राजा दुखिया, प्रजा दुखिया. याला वाटतो तो सुखी, त्याला वाटतो तो सुखी, त्याला वाटतो तो सुखी. पण या जगाचा जर विचार केला, महाराज असू द्या, संन्यासी असू द्या, जोगी असू द्या, जंगम असू द्या, कुठलाही जीव असन तो दुःखी. मग कितीही प्रेम केलं तर या संसाराचं काही खरं नाही. हे प्रत्येकाचं वाक्य येईल. आणि दुसरं वाक्य ध्यानात ठेवा, कुणी कुणाचं नाही, कुणाचे कुणी. हे नाही रे, नाही रे, नाही रे, नाही रे, नाही, नाही कुणाचे कोणी. हॅलो. हे नाही रे, नाही रे, नाही रे, नाही रे, नाही, नाही कुणाचे कोणी. नाही रे, नाही रे, नाही रे, नाही रे, नाही, नाही कुणाचे कोणी. नाही रे, नाही रे, नाही रे, नाही रे, नाही, नाही कुणा कोणी. हे नाही रे, नाही कुणाचे कोणी. नाही रे, नाही रे, नाही रे, नाही रे, नाही, नाही कुणाचे कोणी. नाही रे, नाही कुणाचे कोणी. नाही रे, नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची, बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचा.
नाही कुणाचे कुणी तुझे नोहे रे कुणी अंतिल जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून प्राण्या मायेचा बाजार. म्हणून हे दुसरं वाक्य राहील, या संसारात कोणी कुणाचं नाही आणि हा संसार दुःखाचाही. हे दोन वाक्य प्रत्येकाच्या जीवनात नाही का त्या ठिकाणी सांगता येणार आहेत. म्हणून या संसारावर आपण नितांत प्रेम केलं, पण आपण साधू संतांचा जर थोडासा विचार केला, साधू संतांनी देखील संसार केला, त्यांनाही घरदार होतं, त्यांनाही शेतीबाडी होती. तेवढंच नाही तर ते वस्तूवर व्यक्तीवर पदार्थावर नितांत प्रेम करतात, पण ते प्रेम तुमच्या आमच्यासारखं करत नाही. तुम्ही आम्ही वस्तूवर व्यक्तीवर पदार्थावर प्रेम केलं आणि त्या प्रेमाच्या मोबदल्यामध्ये प्रत्येकाच्या वाट्याला दुःख आलं. पण साधू संत कुटुंबावर घरादारावर नितांत प्रेम करतात, मग त्यांच्या प्रेमाच्या मोबदल्यामध्ये त्यांच्या जीवनामध्ये काय प्राप्त होतं तर महाराज म्हणतात प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख घरादारावर वस्तूवर व्यक्तीवर पदार्थावर प्रेम केलंय, तुमच्या आमच्या जीवनामध्ये दुःख प्राप्त होतं. हे नेमकं कसं? तुम्ही आम्ही जे प्रेम केलं का हे विषय विषय म्हणून प्रेम केलं. काय विषय विषय म्हणून प्रेम केलं. आणि साधू संतांनी जे घरादारावर वस्तूवर व्यक्तीवर पदार्थावर विषय विषय म्हणून प्रेम केलं नाही तर देव म्हणून प्रेम केलं. विषय तो त्यांचा नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता
झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. जन आवडत नाही, धन आवडत नाही, माता पिता आवडत नाही असं नाही, पण ते विषय म्हणून प्रेम करत नाही, तर देव म्हणून प्रेम करतात. मग आता आपण असा जर विचार करायला गेलो, जसं तुमचं आमचं घरदार आहे, तुमच्या आमच्या घराचा विचार करायला गेलो, तर प्रत्येकाला विचारलं का हो तुमचं गाव कुठलं, म्हणजे आमचं गाव तांदळी. तुम्हाला नेमकं घर कुठं आहे तुमचं, तर ते म्हणले आमचं वार्ड क्रमांक 2 मध्ये घर आहे. किती? 2 मध्ये. तिथं गेल्याच्या नंतर बघितलं का हो तुमचं घर कुठं आहे, ते म्हणले किराणा दुकाना शेजारी. तिथं गेल्याच्या नंतर बघितलं 15 बाय 15च्या 2 खोल्या. किती? 15 बाय 15च्या किती खोल्या? 2. एखादा लयच मोठा असेल तर 4, त्याच्यापेक्षा मोठा असेल तर 8. हे तुमचं आमचं घर आहे बरं का. कोणाचं घर आहे? तुमचं आमचं घर आहे. तुमच्या आमच्या घराचा विचार या. एखादा लय श्रीमंत असन, तुमच्या नगर साईडला बरेच श्रीमंत बघितले मी, काहीचे पुण्याला बंगले आहेत, मुंबईला आहेत, दिल्लीपर्यंत गेलेत तुमचे माणसं. तुम्ही राहिले नाही. भरपूर दिलं देवाने तुम्हाला, फक्त वर्गाने चांगल्या द्यायचा एवढं करा उपकार. विठ्ठल सांगायचा मुद्दा मला एवढाच, प्रत्येकाला विचारा तुमचं घर कुठं आहे, तर प्रत्येकाच्या घराचा विचार केला तर हाच आहे. आमचा महाराज मुंबईला घर आहे, पुण्याला घर आहे, गावात घर आहे. हे तुमचं आमचं घर आहे, संकुचित वृत्तीचं घर आहे. पण साधू संतांच्या घराचा विचार करा तर व्यापक वृत्तीचं घर आहे. हे विश्वची माझे आयशी मती जयाचे स्थिर, किंबहुना चराचर आपणचे झाला वैकुंठ भुवनी. घर केले, घर केले, वैकुंठ भुवनी घर केले. हे वैकुंठ भुवनी घर केले, हे वैकुंठ भुवनी घर केले, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. वैकुंठ भुवनी घर केले, वैकुंठ भुवनी घर केले, घर केले, वैकुंठ भुवनी घर केले, घर केले, वैकुंठ भुवनी घर केले, ज्ञानोबरा म्हणतात हे विश्व जगतच साधू संतांचं घर आहे. मनी मन राणीवा घर केले, सावळे परब्रह्म आवडे या जीवा. मनी मन राणीवा घर केले. अनेक प्रमाण आहेत महाराज घराबद्दल. ज्ञान देवा घर चिदानंदी, अनंत भक्त राशी तरले वानर. ज्ञान देवा घर चिदानंदी. हे ज्ञानोबरायचं घर आहे बरं का. कोणाचं? सरपंचाचं, नामदाराचं नाही, ज्ञानोबरायचं घर आहे. सरपंच गावापुरतच पाहत असतो, आमदार तालुक्यापुरतच पाहत असतो, मंत्री महाराष्ट्रापुरतच पाहत असतो, पंतप्रधान देशापुरतच पाहत असतो. पण जगाच्या कल्याणा जगाच्या कल्याणासाठी देह कष्टविधी परोपकारी, म्हणून ज्ञानोबरायचं घर सांगितलं तुम्हाला. आपल्या घराचा 7-12 निघतो, पण ज्ञानोबरायच्या घराचा 7-12 नाही निघत. मनी मन राणीवा ज्ञान देवा घर. नुसतं आजच्या कीर्तनात घर जरी कळलं तुम्हाला तर आजचं कीर्तन सफल झालं. घर कशाला म्हणते? तुकोबराला विचारा घर कोणतंय महाराज. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर नारायणी घर. नारायणी वसले, नारायणी वसले घर, नारायणी वसले घर. निरंतर आनंद, निरंतर आनंद, निरंतर आनंद, निरंतर आनंद, निरंतर आनंद, निरंतर आनंद. नारायणी
वसले घर निरंतर आनंद निरंतर आनंद निरंतर आनंद नारायण बसले घर निरंतर आनंद निरंतर आनंद निरंतर नारायणी वसले घर निरंतर आनंद. म्हणून हे विश्व जगतच साधू संतांच्या दृष्टिकोनानं घर आहे. मग तुमच्या आमच्या घराचा विचार केला तर संकुचित वृत्तीचं घर आहे, आणि साधू संतांच्या घराचा विचार केला तर व्यापक वृत्तीचं घर आहे. म्हणून तुम्ही तुमच्या आमच्या जीवनाचा जर विचार केला तर तुम्ही आम्ही नाही का कुटुंब वत्सल आहे, साधू संत दीन वत्सल आहे, आणि जगाचा मालक भगवान पंढरीनाथ हा भक्त वत्सल आहे. भक्त वत्सल दीनानाथ तिन्ही लोकी ज्याची मात. मग भक्तावरती नितांत प्रेम करतो. मग कुठल्या भक्तावरती नितांत प्रेम करतो तर भगवंतानी 7व्या अध्यायामध्ये ज्या भक्तावरती नितांत प्रेम करतात त्या भक्ताचं वर्णन केलं. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतेनो अर्जुन आरतो जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. तो पहिला अर्थ मनिजे दुसरा जिज्ञासू बोलिजे तिचा अर्थार्थे जाणीजे ज्ञानी हा चौथा. तेत अर्थो अर्थाचे निव्याजे जिज्ञासू जाणावया लागिजे भजे तिजीने तिने इच्छिजे अर्थ सिद्धी. मग चौथियाचे ठाई काहीच करणे नाही म्हणून भक्ता एक उपायी ज्ञानी आजो विठ्ठल अर्थ भक्त अर्थार्थी भक्त जिज्ञासू भक्त ज्ञानी भक्त. किती प्रकारचे भक्त आहेत? 4 प्रकारच्या. 7व्या अध्यायामध्ये गोड असं चिंतन केलंय भगवंताने. 4 प्रकारचे भक्त आहे. अर्थ भक्त आहे, अर्थार्थी भक्त आहे, जिज्ञासू भक्त आहे, ज्ञानी भक्त आहे. मग अर्थ भक्त कुणाला म्हणायचं? अर्थ भक्त त्याला म्हणायचं महाराज जो संकट काळात भजन करतो, भक्ती करतो, नामस्मरण करतो त्याला अर्थ भक्त म्हणायचं. एखाद्याला ताप आला अंगाला, तापच राहीना, पार श्रीगोंद्याला गेला डॉक्टरकडे दाखिलं, ताप उतरायला तयार नाही. नगरला गेला, उतरायला तयार नाही. म्हणले आता देवा तूच मला याच्यातून वाचव रे. कशातून? ताप येतो, वाचव रे देवा. देवाला दया आली, माळकरी म्हणला. पैठणला येतो दिंडीला, माळकरी माझी आठवण येते याला अधूनमधून. देवानी पण नाही का महाराज त्याची ताप बरी केली. मग आमच्या देवीदास महाराज सारखे, किरण दादा सारखे म्हणले का हो तुम्ही नगरला जाऊन ताप राहिली नाही, मग आता कशी राहिली तुमची ताप? म्हणले देवाची कृपा झाली, देवाने माझ्यावर दया केली, ताप राहिली. पण मग असा सप्ताह आल्याच्या नंतर नाही का त्याच्याकडे पावती घेऊन गेले. म्हणजे तुमची वर्गणी. त्यावेळेस नाही का देवाने तुमच्यावर कृपा केली म्हणे, ताप बरी केली तुमची. कारण की आता नाही का इथं बरेचसे काही डॉक्टर बसलेले असतील, हात लावायचे 500 घेतील. किती? हा, पालथं उतानं करायचे 1000 घेतील, आणि इंजेक्शन टोचाचे 1500 घेतील. विठ्ठला विठ्ठला एवढी सप्ताहाची पावती भाडा म्हणली. पावती भाडा म्हणल्याच्या नंतर ते म्हणलं नाही ताप काय ती देवामुळे थोडीच राहिली होती म्हणे. काय देवामुळे ताप नव्हती राहिली म्हणे. मी 2000चं मेडिकल आणलं तेव्हा राहिली. म्हणजे आपली कशी भक्ती माहितीये का? अंगाला आला ताप, देवा तू आमचा बाप. अंगाचा गेला ताप, देवाच्या बापाचा बाप. विठ्ठल विठ्ठल अर्थ भक्त म्हणायचं याला. संकट काळात दुःख प्रसंगी देवाचं नामस्मरण करतो, भजन करतो, त्याला अर्थ भक्त म्हणा. अर्थार्थी भक्त त्याला म्हणा. भजन करत नाही असं नाही, भजन करतो पण पैसे ठरवून करतो. कसा करतो? पैसे ठरवून करतो. काही भजन करतेत पोटासाठी करतेत. कशासाठी? पोटासाठी करतेत. आता तुम्ही अनेक ठिकाणी पाहता, रेल्वे स्टेशनला जाता तिथं भजन चालू राहतं. काही भिकारणी भजन करतात. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सार गोकुळ फिरून पाहू. गोकुळ माझं गाव आहे, गावात माझं नाव. गोकुळ माझं गाव आहे, गावात माझं नाव.
राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू सार गोकुळ फिरून पाहू सार गोकुळ फिरून पाहू. हे नाही का त्या भिकारणीचं भजन सांगितलं मी तुम्हाला कोणाला तरी लोक तिला पैसे टाकतात. कशासाठी चाललं तिचं भजन? पोटासाठी. जे पोटासाठी भजन करतात भक्ती करतात त्यांना अर्थार्थी भक्त म्हणा. विठ्ठला 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 विठ्ठला. आता आपल्या गावातून पैठणला दिंडी चालली. बरेचसे म्हणतात नाही का आपल्याला पैठणला जायचं 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 वारीला जायचं. मग वारीला जायचं म्हणल्याच्या नंतर दरवर्षी आता गेल्या 16 वर्षापासून आपली दिंडी पैठणला तुम्ही 16 वर्षापासून जे जुने वारकरी त्या ठिकाणी येतात याच्यात जर एखादा नवीन आला मग त्या नवीन वारकऱ्याला नाही का महाराज आमच्यासारखे सहज म्हणतात महाराज तुम्ही कधी दिसत नाही दिंडीला. ते म्हणजे हो यंदाच आलो. कशा करता आले तुम्ही? तर गेल्या 16 वर्षापासून दिंडीला दिसले नाही. ते म्हणे आम्ही याच्या करता आलो कारण की नाही का मी नाथ महाराजांना नाही का प्रार्थना केली मी तुझ्या नाही का 5 वाऱ्या करीन पण मला मुलगा होऊ द्या. काय 5 वाऱ्या करीन पण मला मुलगा होऊ द्या. मग ह्यो जो भक्त आहे वारीला येणारा हा कोणता भक्त आहे? अर्थार्थी भक्त आहे. विठ्ठला विठ्ठला मग अर्थ भक्तावर प्रेम करत नाही तो संकट काळात भजन करतो. अर्थार्थी भक्तावर प्रेम करत नाही मग जिज्ञासू भक्तावर करतो का प्रेम? तर जिज्ञासू भक्तावर प्रेम करत नाही. त्याचं भजन भक्ती कशा करता चालते माहितीये का? कै मी उद्धार पावेल कै कृपा करील नारायण आईशे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे देवासाठी घेऊनी जोग अवघा भोग त्याचीला. त्याच्यासाठी त्याची भजन भक्ती नामस्मरण चालू असते. म्हणून सज्जन हो जिज्ञासू भक्तावर प्रेम करत नाही अर्थ भक्तावर प्रेम करत नाही अर्थार्थी करत नाही जिज्ञासू करत नाही. मग ज्ञानी भक्तावर प्रेम करतो का जगाचा मालक? मग ज्ञानी भक्त कुणाला म्हणायचं? देवाचं भजन देवाची भक्ती देवाचं नामस्मरण देवासाठीच करतो. या ज्ञानी भक्ताचं लक्षण तुकोबारा घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणी. कुंडली कबरदारी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम. मग ज्ञानी भक्त कुणाला म्हणायचं? तर महाराज म्हणतात देवाचं भजन देवाचं नामस्मरण देवाची भक्ती देवासाठीच रात्रंदिवस करतो. अशा ज्ञानी भक्ताचं लक्षण तुकोबरा पहिल्या चरणात सांगतात. सोडिला संसार माया तयावरी फार. ज्या भक्तांनी ज्या पुरुषांनी संसार सोडला अशा भक्तावरती जगाचा मालक नितांत प्रेम करतो. माया या शब्दाचा अर्थ होतो प्रेम. मग कुठल्या भक्तावरती करतो? ज्यांनी संसार सोडला अशा भक्तावरती. आता आम्हाला वाटतं की आपल्यावर देवाने प्रेम करावं देवाने आपल्यासोबत बोलावं. मग महाराज त्याच्याकरता काय करावं लागतं? तर संसार सोडावा लागतो. मग संसार सोडता येईल का प्रत्येकाला? संसार सोडणं शक्य नाही महाराज. आपण जर ह्या अंगाने या अभंगाचा विचार करायला गेलो तर प्रत्येकाला संसार सोडणं शक्य नाही. आपण चला म्हणलं आळंदीच्या वारीला चला पंढरपूरच्या वारीला चला पैठणच्या वारीला तर 10-15 दिवस देऊ शकत नाही. किती? 10-15 दिवस देऊ शकत नाही. तर संसार सोडणं शक्य आहे का? संसार सोडणं शक्य नाही. मग ह्या अभंगाचा विचार करत असताना ह्या दृष्टीने केला तर सर्व नाही का आम्हाला शून्य मार्ग पडते. किती? कारण की कोणी संसार सोडू शकत नाही. आता जाऊ द्या संसार कशाला. मी म्हणलं कीर्तन झाल्याच्या नंतर आजचा मुक्काम मंदिरातच एवढं सुद्धा आपल्याला जमणार नाही. मग संसार सोडणं तर लांब राहिलं. मग संसार सोडणं शक्य नाही. मग या अभंगाचा विचार करत असताना कुठल्या भक्तावरती जगाचा मालक प्रेम करतो? ज्यांनी संसार सोडला अशा भक्तावरती. पण आपल्याला या अभंगाचा विचार करत असताना असा विचार करायचा नाही तर आतापर्यंत या जगाच्या मालकाने कुठल्या कुठल्या भक्तावरती प्रेम केलं आणि ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांनी संसार सोडलाच का? विठ्ठल विठ्ठल घाला उठाला उठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
ज्या ज्या भक्तावर जगाच्या मालकाने प्रेम केलं त्यांनी संसार सोडलाच का? अहो काय त्या अर्जुनावरती प्रेम केलं? ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू सारथी सारंग धरू अर्जुनेशी देखा तया नवल प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्य करी पारथाचे करीतो असे या जगदेश्वराचे प्रेम येत दिसतसे निरुपम. किती प्रेम केलं अर्जुनावरती, एवढं प्रेम केलं, एवढं प्रेम केलं. अर्जुनाची घोडी धुतली अनंते संकटी बहुते निवारिली. अर्जुनाची घोडी भगवंतानी स्वतः त्या ठिकाणी सेवा करावी. अर्जुनाची घोडी धुवायचं काम करावं, घोड्याचा खराळा करावा, घोडे रथाला जुंपावे, सोबत शिदोऱ्या घ्याव्या आणि मग भगवंतानी आवाज द्यावा, अर्जुनराव चला आपल्याला फिरायला जायचं. काय फिरायला जायचं? आणि मग तेवढ्या वेळात नाही का महाराज अर्जुनरावने उठल्याच्या नंतर एक पाय नाही का भगवंताच्या मांडीवर टाकावा आणि दुसरा पाय रथात टाकावा. मग त्या ठिकाणी महाराज जगाच्या मालकाने विश्वाच्या मालकाने महाराज रथ चालवावा. रथ फिरत फिरत काम्य कोणात आल्याच्या नंतर ज्या काही सोबत शिदोऱ्या होत्या त्या सोडल्या महाराज आणि जेवण करायला लागले. जेवण झाल्याच्या नंतर नाही का महाराज अर्जुनाच्या मनामध्ये नाही का सुभद्रेचं ध्यान झालं. या ठिकाणी जर सुभद्रा असती तर बरं झालं असतं, गप्पा गोष्टी मारता आल्या असत्या. एवढं ध्यान झालं महाराज. तेवढ्याच वेळात नाही का जगाच्या मालकाने नाही का विचार केला, अर्जुना काय तुझ्या मनामध्ये? कारण की भगवंताला सांगायचं काम नाही. चतुरातो गुण लावण्याची खाणी मुकुटा सकळा मनी धन्य तोची आंतरीची घेतो गोडी पाहे जोडी देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. हा देव चतुर जाणून अंतर वर्ततसे. असा असणारा जगाचा मालक म्हणले, अर्जुनराव बोला लवकर तुमच्या मनात काय? म्हणले माझ्या मनात काय नाही, भरपूर जेवण झालं पण इथं पाण्याची व्यवस्था नाही. म्हणे तेवढंच ना, मी सगळे काम पाहतो, मला पाणी आणायचीच लाज वाटायला लागली का? पाणी आणण्याचं निमित्त केलं महाराज आणि सुभद्रेचं रूप घेऊन आले. गप्पा गोष्टी मारल्या. म्हणले भगवान नाही का पाण्याला गेलेले आहेत, लवकर येतील. सुभद्रा तू इथून लवकर निघ. वास्तविक पाहता कोण होती ती? साक्षात भगवान होता. पण म्हणले पाणी खोल गेलेलं आहे म्हणले विहिरीचं, लवकर काही निघत नाही, तू टेन्शन घेऊ नको, तुला काय गप्पा गोष्टी मारायच्या तर मार, पण मी इथं आले म्हणून काही खून द्या. मग हातातली अंगठी काढली आणि त्या ठिकाणी हातामध्ये टिकली. पण ज्या वेळेस नाही का महाराज साक्षात जगाचा मालक पाणी घेऊन आला, पाणी पिले, रथामध्ये बसले, घोड्याचा चाबूक वर केला तर हातातली अंगठी दिसली. अर्जुनाच्या मनामध्ये विचार आला की ही अंगठी मी काम्य कोणामध्ये सुभद्रेला दिली आणि ही अंगठी भगवंताच्या हातामध्ये आली कशी? मला सांगायचं तात्पर्य किती प्रेम करतो, किती प्रेम करतो. तुका म्हणे पूर्वी इच्छा, तुका म्हणे तुका म्हणे पूर्वीच्या, तुका म्हणे पूर्वीच्या, तुका म्हणे पूर्वीच्या, तुका म्हणे पूर्वीच्या. ऐकायला येतं? जया तैसा विठ्ठल, जया तैसा विठ्ठल, जया तैसा विठ्ठल. भक्ताराचे पाया पासे, भक्ताराचे पाया पासे, भक्ताराचे पाया पासे, भक्ताराचे पाया पासे. तुका म्हणे पूर्वी विच्छा, जया तैसा विठ्ठल, भक्ता राखे पाया पाशी, दुर्जनाशी संहारी. केला तैसा होय भक्ती, होय
केला तैसा होय भक्ती पूर्वी धरावे इच्छा पूर्वी धरावे इच्छा पुरवी धरावी इच्छा पुरवी धरावी इच्छा भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा केला तैसा केला तैसा टाळी वाजवा एकदा बाबा करता कलाकाराला बोलायचं कारण ही जी चाल आहे का महाराज वैकुंठवासी गुरुवर्य बुधे बाबा यांची चाल आहे कारण की ही वारकरी चाल आहे आणि ह्या चाली म्हणण्याकरता हाडाचेच वारकरी लागते विठ्ठला विठ्ठला उठाला उठाला होय भक्ती केला तैसा पुरवी धरावे ती इच्छा सांगायचं तात्पर्य एवढं अर्जुनावर एवढं प्रेम केलं महाराज जी गोष्ट कधी आपल्या भावाला सांगितली नाही आपल्या आईला सांगितली नाही आपल्या वडिलाला सांगितली नाही अशी गुह्य गोष्ट ती फक्त एका अर्जुनाला सांगितली कुणालाच सांगितली नाही काय गुह्य गोष्ट कोणती जी आपल्या नाही का वडिलाला सांगितली नाही आईला सांगितली नाही भावाला सांगितली नाही अशी गुह्य गोष्ट फक्त कुणाला सांगितली अर्जुनाला सांगितली मग तुम्ही म्हणता महाराज तुम्ही सांगा ती गुह्य गोष्ट कोणती तर तुम्ही जालन्यावरून आले मग तेवढी आम्हाला सांगा आता जी भगवंतानी आपल्या भावाला सांगितली नाही वडिलाला सांगितली नाही आईला सांगितली नाही ते तुम्हाला सांगायला मला तरी लाज पाहिजे ना विठ्ठल विठ्ठल उठाला उठाला कुंडली गवरदा हरी तुम्हाला जर ऐकायचीच असेल तर कीर्तन झाल्यावर सगळ्यांनी दर्शन घेऊन 500-500 ठेवा तवा सांगण्याचा थोडाफार प्रयत्न करीन कारण की ती साधारण गोष्ट नाही ना जी भगवंतानी आपल्या वडिलाला सांगितली नाही आईला सांगितली नाही आणि पुन्हा कोणाला सांगितली नाही भावाला सुद्धा नाही सांगितली बरं याला पुरावा येई बाबा पुरावा बोलून मी काय असं काकातलं काढतो तुमच्या समोर मांडतो अशातला भाग नाही आणि हे व्यासपीठ त्याचं नाही पण हा कारण की नामदेव महाराज म्हणतात जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा किंवा तेथे असे देव उभा आणि ही कीर्तनाची मर्यादा घालून दिली भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती उराव्या जेणे करून ठसे अंतरी मूर्ती श्री हरीची आईशी कीर्तन मर्यादा आई संताच्या घरची भक्ती ज्ञान वैराग्य याच्या गप्पा माराव्यात इथं पुढारी गप्पा मारू नये काय इथं राजकारणाच्या गप्पा आणू नये सगळं बाजूला सोडून इथं यावं लागतं या मंडपात होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हे कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप कीर्तन चांग कीर्तन चांग होय हरी रूप होय अंग हरी रूप होय हरी रूप हरी रूप एवढं हे साधन मोठे हा नासका सुद्धा देह होय अंग हा एवढी ताकद आहे महाराज
इथं आल्याच्या नंतर नाही का महाराज लहान आहे का मोठा आहे का कोण्या गाडीत आला, महाराज काळा आहे का गोरा आहे असं पाजवू नका. महाराज कशाने आला ते पाजवू नका. इथं येऊन काय काशी केली ते पहा. विठ्ठल विठ्ठल उठाला 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 मी म्हणतो नाही का तू 51 घे. किती 51 घे. पण हरिपाठ आली कुठं इथं. मग तो कीर्तनकार नाही तर फुकटच्या गप्पा मारायच्या 50 न्यायला का लाज आहे का. विठ्ठल विठ्ठल महाराज माझ्याकडे एक मोठं संस्थान आहे. मानकुजी महाराज बोधले तुम्ही ऐकून असताना. तर त्यांच्या नातवाचं समाधी आमच्या गावामध्ये रघुनाथ बाबा बोधले. आता युवराज महाराजाला माहिती आहे. त्या संस्थानचा अध्यक्ष आहे मी. जेवढे काही आपल्याला नाही का कीर्तनाच्या माध्यमातून पैसे येतील ना त्या संस्थानाला लावतो मी. आणि कीर्तन किती जरी लांब असलं तर कीर्तनाचा 1 रुपया सुद्धा ठरीत नाही. आता देवीदास बाबा मला अर्धा तास झटत होते. कसं आहे महाराज तुम्ही एकदा बोला थोडं, जर सक्क व्हायना बोला. म्हणलं मी तिथपर्यंत येऊस तर बोलणार नाही. काय म्हणले तुम्ही मग इथपर्यंत येऊस तर नाही बोला, मग इथं आल्यावर बोलले का काय. तर इथं आल्यावर बोललो नाही मी. पण ते म्हणले तुम्ही इथून गेल्यावर आमच्या गावाचं नाव तिकडे घालता काय, म्हणजे तुम्ही नाराज होऊ नये. हा महाराज आपण कधी ठरवत नाही. आणि ही मानकुजी महाराजाची सेवा आहे. म्हणून सज्जन हो नाही का, जी सेवा आपण करतो का ही काया वाचा मनाने करायची. संताची सेवा आहे. ज्यांनी ठरवलं त्यांच्यावर काही मी नाराज नाही. ते काय माहिती काय बांधायला बांध नाही आमचा, तो त्याचा धंदा आहे. पण माझी सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल कुंडली कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. आपला विषय हा चालू होता. जे भगवंताने आपल्या वडिलाला आईला भावाला सांगितलं नाही अशी गुह्य गोष्ट कुठली असेल ती मी थोडक्यात सांगतो. जेन संगे वसुदेवाशी, जेन संगे माता देवकीशी, जेन संगे बंधू बळीभद्राशी, ते गुह्य बोलत शे अर्जुनीशी. मग अशी गुह्य गोष्ट कोणती तर महाराज जी काही भगवद्गीता आहे अशी साक्षात भगवद्गीता कुणाला सांगितली, अर्जुनाला सांगितली, एकट्याला सांगितली. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युगस्थव मांडवा मामका पांडवा क्षेव किमक्रवत संजय. म्हणून अशी सुंदर अशी भगवद्गीता. सांगायचा मुद्दा एवढं त्या अर्जुनावरती प्रेम केलं. मग त्या अर्जुनाने संसार सोडलाच का, संसार सोडला नाही. जाऊ द्या त्या काळातलं या कलियुगामध्ये पहा संत श्रेष्ठ नामदेव महाराज किती प्रेम केलं हो देवानी. एवढं प्रेम केलं महाराज. नामदेव महाराजाच्या हाताने जेवण करावं, नामदेव महाराजाच्या हाताने दूध प्यावं. तेवढंच नाही, नामदेव महाराज जसं सांगतील तसं देवानी करावं. एवढी नामदेव महाराजाची भक्ती. महाराज किती भक्ती. महाराज म्हणतात फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला. जगाच्या इतिहासात मध्ये महाराज त्याची नोंद आहे. भक्तीच्या बळावर नाही का नामदेव महाराजांनी मंदिर फिरवलं. एक वेळचा प्रसंग असा की नामदेव महाराजाचे वडील दामाजी पंत बाजार आणण्याकरता गेले. आईनं सांगितलं नामा मंदिरामध्ये भगवंताला नैवेद्य घेऊन जा. महाराज नैवेद्याचं ताट घेतलं, पाणी घेतलं हातामध्ये, मंदिरामध्ये आले. देवाला सांगू लागले, देवा आज माझे बाबा येणार नाही, बाजार आणण्याकरता गेले आणि तुला आज माझ्या हाताने जेवण करायचं. महाराज आता आपण अलीकडे नैवेद्य दाखवतो का जेवू घालतो. हा नैवेद्य नुसता देवाला दाखवतो, खाय नाही तर तिकडंच मर. काय नुसतं दाखवतो घरी घेऊन येतो. पण नामदेव महाराज म्हणले, देवा माझे बाबा आज येणार नाही आणि तुला माझ्या हाताने जेवण करायचंय. जेवण करायचं म्हणल्याबरोबर देव काही मूर्तीतून प्रगट व्हायला तयार नाही. मग त्या ठिकाणी महाराज विनंती केली, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण जगद्व्यापका जनार्दना आनंद गणा विनाशा. देवाचं नामस्मरण केलं. देवा
जेवढे काही भगवंताचे नाव असतील महाराज, केशवा माधवा गोविंदा गोपाळा, जेवी तू कृपाळा पांडुरंगा, अच्युता वामना दशरथ नंदना, जेवी तुगा कृष्णा पांडुरंगा, कृष्ण विष्णू हरी गोविंद मुरारी, जेवी तू नरहरी पांडुरंगा, आईशी ग्लानी करता विठ्ठल पावला, नैवेद्य जेविला नाम याचा. विनंती केली, अट्टहास केला, भगवंता तुला जेवणच करावं लागेल. देवाला नाही का राहुल नाही, देव नाही का महाराज मूर्तीतून प्रगट झाले आणि मग महाराज जेवण करू लागले. नो हे हा सामान्य महिमा संताचा, नो हे हा सामान्य महिमा संताचा, नो हे हा सामान्य महिमा संताचा, नो हे हा सामान्य महिमा संताचा. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नो हे हा सामान्य महिमा संताचा, नो हे हा सामान्य महिमा संताचा. हे हा सामान्य महिमा संताचा, नो हे हा सामान्य महिमा संताचा. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, नो हे हा सामान्य महिमा संताचा. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, भगवंत नाही का मूर्तीतून प्रगट झाले आणि त्या ठिकाणी नामदेव महाराजाच्या हाताने जेवण करू लागले. जेवण झालं आणि नामदेव महाराज ताट तांब्या घेऊन घरी आले. आल्याच्या नंतर नाही का आईनं सांगितलं, नामा नैवेद्य कुठे तो, नैवेद्याचं ताट कुठे. म्हणले, आई माझ्या हाताने देवाने जेवण केलं. आईला विश्वास आहे ना. आई म्हणे, आता प्रत्येक वेळेसचे बाबा नैवेद्य घेऊन जाते आणि घरी घेऊन येते. कोण? दामाजी पंत नैवेद्य घर मंदिरात घेऊन जाते आणि घरी घेऊन येते. जसं तुमच्या आमच्यासारखे, तुम्ही आम्ही मंदिरात जातो, नैवेद्य ठेवतो, घरी घेऊन येतो. तो आल्याला घरी आलेला नैवेद्य कोणाला चारतो आपण? गाईला चारतो. हा, गाईला चारतो. मग तसं सांगा तुम्ही. आईनं विचारलं, नामा तो नैवेद्य कुठे? म्हणले, विश्वास आहे नाही, उद्या मीच जातो परत मंदिरात आणि तू नुसतं बाहेरून बघ. आणि खरोखर महाराज देव आणि त्या ठिकाणी नामदेव महाराज एका ताटात जेवण करू लागले. सांगायचं तात्पर्य, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. तेवढंच नाही महाराज, आपल्या हिंदू धर्माचा जो सण आहे दसरा आणि दिवाळी, दिवाळीचा सण यावा आणि नामदेव महाराजांनी एका देवाला विनंती करावं, सण दिवाळीचा आला, नामा रावुळाशी गेला, हाती धरून देवाशी, चला आमुच्या घराशी, पदर काढिला माथ्याचा, बाळ पुशिला नंदाचा, हाती धरून देवाशी, चला आमुच्या घराशी. उठण केले गोनाईने, दामा शिटीचे स्नान झाले, हाती धरून देवाशी, चला आमुच्या घराशी. महाराज भगवंताला विनंती केली, आग्रह केला, देवा एवढा मोठा सण नाही आणि तू विटेवून कसा उतरत नाही, उतरावत लागन. देव म्हणले, अरे नामा मी 28 युगापासून या विटेवरती उभा आहे. युगे 28, विटेवर 28 युगापासून मी खाली आलो नाही नामा, पण तुला यावत लागन. आज दिवाळी पाडवा आहे, तुला यावत लागन आणि माझ्या घरी स्नान करावत लागेल. असं म्हणल्याबरोबर त्या ठिकाणी महाराज नामदेव महाराज हे बाल अवस्थेत होते. कारण की शास्त्रामध्ये 3 प्रकारचे हट्ट सांगितले. एक बाल हट्ट आहे, दुसरा राज हट्ट आहे आणि तिसरा स्त्री हट्ट आहे. असे 3 प्रकारचे हट्ट आहे. आणि नामदेव महाराजांनी हट्ट केल्यामुळे त्या ठिकाणी महाराज आग्रह केल्यामुळे विनंती केली आणि मग म्हणले देवाला नाही का तयार व्हावं लागलं. देव म्हणले, नामा मी जायला तयार आहे तुझ्या घरी, मग इथं कोण उभा राहील? म्हणजे त्याची अडचण आहे देवा, मी उभा राहतो. कोण? मी. नामदेव महाराज त्या विटेवरती उभा राहिले. राहिल्याच्या नंतर नाही का असं नामा उभा राहायचं, कमरेवरती हात देऊन नामदेव महाराज उभा राहिले.
पण नामदेव महाराज हळूच खूप म्हणतात, देवा इथं नेमकी भक्त मंडळी येते, ते पाणी कसं आणते रे स्नान घालायला? ते म्हणले, हे बघ नामा, इथं गरम पाणी आणतेत कोणी भक्त, काही गार आणतेत, काही कोमट आणतेत, पण इथं कसल्या प्रकारची हालचाल करायची नाही. जसं विटेवर उभा राहायचं तसंच राहायचं. तिन्ही अटी मान्य केल्या. विटेवर उभा राहिले पहिली आठ, जसं पाणी असन तसं घेणे दुसरी आठ, आणि तिसरी आठ ज्यावेळेस नाही का डोक्यामध्ये मुकुट चढवला, गोपीचंदनाचा टिळा लावला की समोर लोण्याचं ताट येईल. त्याच्याकडे नुसतं पाहायचं म्हणले, खायचा प्रयत्न करायचा नाही. नुसतं पाहायचं म्हणले, बघायचं, खाण्याचा प्रयत्न करायचा नाही. तिन्ही अटी मान्य केल्या महाराज. आणि साक्षात तिकडे जगाचा मालक नामदेव महाराजाच्या घरी गेला, स्नान करू लागला. स्नान झालं, उठणं लावलं, सर्व गोष्टी आवरलं. आणि महाराज देवाला असं वाटलं की माझ्या जागेवर नाही का विटेवरती माझा नामा कसा शोभून दिसतो हे पाहण्याकरता देव लवकरात लवकर निघाले. पण इकडं काही वारकरी मंडळी आली आणि त्यांनी काकडा भजन चालू केलं. उठ पांडुरंग प्रभात समय काकडा भजन चालू होतं. महाराज काकडा भजन हे नाही का देवाचं भजन आहे. कोणाचं भजन आहे? हा तुम्ही माणसाने मग देवाचंच भजन आहे ना. आम्ही का माणसाचं भजन आहे आज थोडं म्हणतो. देवाचं भजन आहे म्हणजे याचा अर्थ हे भजन देवासाठी केल्या जातं. कोणासाठी? देवासाठी. काकडा भजन तिथं दोनच असते, एक वारकरी आणि समोर देव, तिसरा माणूसच नसतो. काय? देव आणि भक्त, वारकरी, पुन्हा तिसरा माणूस नसतो. म्हणून काकडा भजन सुंदर असं वारकरी मंडळींनी चालू केलं. उठा पांडुरंगा प्रभात समय पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. म्हणून सज्जन हो, गोड असा काकडा भजन रंगाला आलं. आणि त्या ठिकाणी महाराज खिडकीमधून डोकावून पाहताच इकडं पण सर्व विधी आवरला. नामदेव महाराजाचं स्नान झालं, पितांबर घातला, डोक्यामध्ये मुकुट घातला, सर्व काही क्रिया झाल्या, गोपीचंदनाचा टिळा लावला आणि महाराज नेमकं लोण्याचं ताट आलं समोर. पाहायचं सांगितलं होतं पण नामदेव महाराजाची जीभ काही आवरेना, धरिता ही परी आवरेना. काय जीभ बाहेर आली आणि जसा लोण्याचा गोळा होता तसा गिळून घेतला. पण महाराज साक्षात जगाचा मालक होता. तुमच्या आमच्या सारख्या पामराला काय कळणार? तुम्हा आम्हाला सगळं काही वेगळं दिसतं, पण महाराज देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत वेगळे नाही, देव आणि संत हे एकच आहे. म्हणून एवढं प्रेम केलं महाराज. कुणावर? नामदेव महाराजावर. बरं जाऊ द्या, नामदेव महाराजावर प्रेम केलं, अर्जुनावरती प्रेम केलं, असे अनेक भक्त आहेत महाराज. त्या भक्तांनी का संसारच सोडला का? जसा अर्जुनाने संसार सोडला नाही, नामदेव महाराजांनी संसार सोडला नाही, त्याचबरोबर आमचे चोखोबर आहे. काय काम केलं महाराज? चोखोबाची बहीण झाला शारंगर, वहिनी उघडा द्वार, वहिनी उघडा द्वार, काय भक्ताचं प्रेम असं. एवढं प्रेम महाराज स्वतः नाही का चोखोबाराच्या पत्नीचं बाळंतपण त्या ठिकाणी जगाच्या मालकानं केलं. वहिनी उघडा द्वार हाका मारी. आता इथं महिला मंडळी बसलेले, बाळंतपण करणं एवढं सोपं आहे का हो? एवढी सोपी गोष्ट नाही महाराज, एवढी सोपी गोष्ट नाही. पण एवढं नीच काम नाही का महाराज भक्तासाठी देव करतो. नाही लाज साधा वया नाही लाज धरीत, एवढं त्या ठिकाणी काम करतो महाराज. मग असे अनेक भक्त आहेत, मग यांची अनेक प्रकारचे कामं केली. आता विश्वमाऊली ज्ञानोबराचं एक काम सांगतो ना, अभंगाकडे येतो बरं का. ज्ञानोबराचं कुठलं काम केलं? आजच आता आमचे कृष्णानंद महाराज आवटेत माझ्याबरोबर नेहमी कीर्तनाला असतात, सहज विषय झाला. ज्ञानोबराचं कुठलं काम केलं?
तर ज्ञानोबरायचं एकच काम केलं, ज्ञानियाची भिंत अंगे नाम्या सवे जवी नवो संकोचित, नाम्या सवे जवी नवो संकोचित, कुठलं काम केलं ज्ञानोबरायचं? ज्ञानियाची भिंत अंगे ओढी. महाराज ज्ञानोबरायचं ज्यावेळेस 1400 वर्ष जगणारा चांगदेव समोरून आला ना, त्यावेळेस नाही का 4 वर्षाची मुक्ताबाई म्हणे, ज्ञानदादा कशातून गावात आवाज येतो रे? म्हणजे आपल्याला भेटण्याकरता योगीराज चांगदेव या लागले. कोण? योगीराज चांगदेव. आता हे योग्यांचे योगी आहेत, ज्ञान्यांचे ज्ञानी आहेत, राजांचे राजे आहेत, पण तरीही महाराज योगी या लागले म्हणल्याच्या नंतर 4 वर्षाची मुक्ताबाई म्हणे, नेमके कसे आलेत ते म्हणले ते वाघावर बसून या लागलेत. कशावर? आता काही मला भेटल्यावर म्हणतात ना, म्हणते महाराज ज्ञानोबराने भिंत चाललेली, मग तुम्ही महाराजच आहेत ना, तुम्ही चालवा ना, मला म्हणते. पण आता मी असे 12 गाव फिरतो दररोजचे, मी तू वाघावर तर बसून ये रे, मी पण इकडून भिताड काय डोंगर चाली तू. विठ्ठला विठ्ठला कारण की दररोज फिरण्याचा अनुभव आहे महाराज. अर्धे महाराज फिरूच महाराज झाले. कसे? समाजात फिरून अनुभव आला ना लोकांचा. ज्याला कमी येतं का त्याच्या समोर माईक असतो साप्त्यात. काय? ज्याला कमी येतं का त्याच्या पुढे माईक. जे चांगले गातात का ते म्हणतात थोडं त्याचं कमी रमीच पडलं होतं, मी जर असतो त्याच्या ठिकाणी नादच खुळा असता. काय तर म्हणतात नाही का आपला वाजाला कोणी हातच धरीत नाही, आता भरलेला आहे कशाला धरते. विठ्ठला विठ्ठला महाराज विद्वानाची किंमत विद्वानाने करावी, गायनाचार्याची किंमत गायकांनी करावी, वादकाची किंमत वादकांनी करावी, मूर्खाची किंमत शहाण्याने डोक्यात लावू नये. विठ्ठला हो उगा जाता एखादा आडमुठ सुंब्या उठला म्हणला नाही का युवराज महाराज लयच वाजी देतो, जमणार नाही. तुका म्हणे येते पाहिजे जातीचे, तुका म्हणे येते पाहिजे जातीचे, तुका म्हणे येड्या गबाळ्याचे काम नोय, येड्या गबाळ्याचे काम नोय, येड्या गबाळ्याचे काम नोय, येड्या गबाळ्याचे काम नोय. तुका म्हणे ते पाहिजे जातीचे. जातीचे म्हणजे कोणती पाटील वंजारी धनगर माळी कोळी ही नाही. जात म्हणजे कोणती? वारकऱ्याची जात. काय त्यांचं वर्णन कोणी करावं? आता मी गण त्याच्या इतका तयार नाही, पण त्याच कुठं उकत हे मला कळत. काय नाही हुकल्याला इथं कशाला सांगू. विठ्ठला विठ्ठला कारण की 4 मात्रेच्या सरपटे आहेत, 8 मात्रेचे आहेत, 16 मात्रेचे आहेत, 32 मात्रेचे आहेत, असे अनेक प्रकारचे चक्रधार आहेत, मुखडे आहेत, लाग्गे आहेत. मी एका कीर्तनात असंच म्हणलो, कीर्तन झाल्याच्या नंतर एक जण मला त्याला वाटलं महाराजांनी पाठच करून आली का काय, त्याला वाटलं येऊन सटाक्यात सोडतो म्हणून येऊ. मला म्हणजे थोडं वाजून दाखवा बरं तुम्ही. जेव्हा 2-4 चक्रधार आणले तरी महाराज धन्य माता पिता तयाची आहे. विठ्ठला आता मी एक 16 मात्रेची सरपटी म्हणतो. आमचे युवराज दादा वाटते
किट तक तक धम किट तक किट काय किट तक किट तक धम झटका तक दिगना धागी दिर किट धागी झटका तक दिगना टाळी वाजव. याला म्हणायचं तुका म्हणे येते पाहिजे जातीचे विठ्ठल कुंडली कमलना हरी ज्ञानदेव पारा पंढरीनाथ हो. 4च वर्षाच्या मुक्ताबाई होत्या आणि महाराज तिकून चांगदेव महाराज समोरून आले. ज्ञानदादा एवढा मोठा 1400 वर्ष जगणारा चांगदेव तो आपल्याकरता भेटीला येतो. आपण वयाने लहान आहे तसं तर आपण जायला पाहिजे होतं त्यांच्याकडं. ते 1 नाही 2 नाही 1400 वर्ष जगले. आता लोक वयाची बरोबर करतात ना. अक्कल का नसा ना काय कुठल्याच प्रकारची अक्कल नसू द्या. आम्ही 50 उन्हाळे पाहिले. किती 50? हा महाराज म्हणते 50 ने तो लाख उन्हाळे पाहिलेत काही उपयोग नाही. वयाच्या प्रवधे विचाराच्या नाही समान तो देही बालकाच्या. लहान मुलासारखा आहे तो अंगणवाडीतल्या. अक्कल जर नसन तर काही म्हणतात आम्ही 50 वाऱ्या केल्या. मग काय उपकार केले का? विठ्ठल विठ्ठल कुंडली कमलना ज्ञानदेव पारा कोणावर उपकार केले? 50 करणे तर 60 कर. काही नाही फरक पडत. ते तुपल्या कल्याणा करता येईल. सांगायचं तात्पर्य मला एवढंच सज्जन आहो. 4 वर्षाच्या मुक्ताबाई म्हणजे तो 1400 वर्ष जगला. त्याच्या भेटी करता झाला. भिंतीला आज्ञा दिली महाराज. चालायला लागली भिंत. पण ते भिंत ओढण्याचं काम कोणी केलं? ज्ञानी याची भिंत अंगे उडी. साक्षात जगाच्या मालकाने भिंतीला खांदा दिला आणि ती भिंत घेऊन कुठं आणली? वडगाव चौकात. मग आली कुठून याचा तपास लावायचा आणि मला विठ्ठल विठ्ठल ज्ञानी याची भिंत अंगेवडी. ज्ञानोबरायचं काम केलं. असे अनेक भक्ताचे काम केले. मग अर्जुनावर प्रेम केलं, नामदेव महाराजांवर प्रेम केलं, चोखोबरायावर प्रेम केलं, ज्ञानोबरायावर प्रेम केलं. मग यांनी संसारच सोडला का? मग संसार सोडणं म्हणजे नेमकं काय? ते एका वाक्यात सांगतो, मी आणि माझं टाकून देणं. हा मोठा संसार आहे. मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण. पार्था तू संन्याशी जाण निरंतर. ज्ञानोबराय म्हणतात मीचा विसर पडला की हा मोठा संसार आहे. काही म्हणतात माझ्यासारखा मीच गायक आहे, माझ्यासारखा मीच वादक आहे, माझ्यासारखा मीच कीर्तनकार आहे. मी होतो म्हणूनच सप्ताह झाला. नाही तर कोणाचा लाग होता? तू तर काय लयच लावून आला. मी होतो म्हणून जास्त झालं. तू निघ पुढं. काही राहत नाही माग. कारण की महाराज म्हणते मुक्त होता परी घेऊन या छंद. माझे माझे म्हणूनच आपण वाया गेलो. नाही तर अगोदरच आपण मुक्त होतो. पण वाया कशामुळे गेलो? की माझं माझं म्हणून. मी होतो म्हणून झालं, मी होतो म्हणून असं झालं, मी होतो म्हणून तसं झालं. तुमच्या आमच्यामुळं काही होत नाही. जे होतं ते जे बऱ्या करताच होत असतं. म्हणून सांगायचं तात्पर्य मला एवढंच, मी आणि माझं टाकून द्या हे दुःख देणार आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही मी आणि माझं टाकून देता त्या दिवशी तुमच्यावर जगाचा मालक प्रेम केल्याशिवाय राहणार नाही. माया तयावरी फार. ज्ञानोबरांनी मी आणि माझं टाकून दिलं म्हणून माया तयावरी फार. अर्जुनाने मी आणि माझं टाकून दिलं म्हणून माया तयावरी. चोखोबारांनी मी आणि माझं टाकून दिलं म्हणून माया तयावरी फार. मग यांनी मी आणि माझं टाकून दिलं म्हणून यांच्यावर माया तयावरी फार. तसं तुम्ही आम्ही एकदा मी आणि माझं टाकून द्या. जगाचा मालक तुमचं आमचं काम केल्याशिवाय राहणार नाही. फक्त तुम्ही काय करा, मी आणि माझं असं दुईत काढून टाका. त्या दिवशी तुमच्यावर जगाचा मालक प्रेम केल्याशिवाय राहणार नाही. माया तयावरी फार. मग नुसता मायाच करतो का, प्रेमच करतो का? महाराज म्हणजे अहो तुम्ही जर नुसते असे चालायला लागले का असे संत धावे चाले मागे मागे
वाजवा बसलेली मंडळी टाळी वाजवा. मागे मागे दान चाल मागे टाळी वाजून स्वागत करा. नुसतं तेवढंच काम करतो का, प्रेमच करतो का? प्रेम तर करतो, पण असे जर भक्त चालायला लागले तर चालतो, धावायला लागले तर धावतो. धावे चाले मागे मागे, सुख दुःख साई हे अंगे. महाराज म्हणतात कुठलंही संकट असलं अशा भक्तावरच साक्षात जगाचा मालक निवारण करतो. आलिये आघाद निवाराया, मागे पुढे उभा राहे संभाळीत. आलिया आघात निवाराया, म्हणून असा असणारा जगाचा मालक. असे भक्त जर चालायला लागले तर चालू लागतो, धावायला लागले तर धावतो, आणि कुठलंही संकट आलं तर तो त्याचं निवारण करतो. आता मला वाटतं तुम्ही जास्त बोर झाले कोणा, आहे की नाही तर तुम्ही झाले बोर म्हणून मला आला जोर. आता कसा बिनघोर, आहे की नाही? तसं व्हायला नको, कारण की आता आणि इकडं माझी येती जाती झाली नाही. ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा येती जाती होईन तेव्हा तुमचा रंग मला कसा येतो. विठ्ठल हो, कुठलंही संकट असू द्या महाराज, कुठलंही संकट असू द्या, ते संकट नाही का महाराज स्वतःच्या अंगाने सहन करतो. जगाच्या मालकाकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशा अनेक शक्ती आहेत, पण कुठल्याच शक्तीचा उपयोग करत नाही. जे भक्तावर संकट आलं का स्वतःच्या अंगाने सहन करतो. एक वेळचा प्रसंग असा की सकाळी सकाळी राधाराणी भगवंताच्या दरबारामध्ये गेली. गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवंताने सांगितलं, का ग राधा सकाळीच आली, काही चहा दूध कॉफी काही घे. सांगितलं, सत्यभामाला आवाज दिला, अगं बघितलं का राधा आली, एक ग्लास भर दूध घेऊन ये. सत्यभामाला वाटलं 16,108 पत्न्या आम्ही लग्नाचे आहेत. कसे लग्नाचे आहेत? कधी देवाने आम्हाला असं प्रेमाने आवाज दिला नाही, दूध दिलं नाही, चहा नाही, कॉफी नाही, काही नाही. आणि राधा सकाळी सकाळी आली, काय प्रेम करत असं नव जगाचा मालक. आल्याबरोबर चहा पाणी दूध सगळं काही विचारपूस केली. सत्यभामाने लाल बुंद तापलेलं दूध आणलं, उकळतं दूध आणलं आणि राधा राणीच्या हातामध्ये दिलं. दिल्याच्या नंतर राधा राणीने एकच काम केलं, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. भजन केलं महाराज, दूध घेतलं, राधा राणी निघून गेली. सत्यभामा जवळ येते, म्हणजे भगवंता अहो सकाळी तुमच्या अंगाला मी ज्यावेळेस स्नान घातलं त्यावेळेस फोड नव्हता, कुठल्या प्रकारची फुटकुळी नव्हती, जखम नव्हती, काही नव्हतं. हे नेमकं झालं कसं?
म्हणले मी हे कसं झालं ते सांगतो, पण तू राधेला दूध कसं दिलं ते सांग. काय हे कसं झालं हे सांगतो मी, पण तू राधा राणीला दूध कसं दिलं ते सांग. सांगता येईना महाराज. माफ करा म्हणे मालक मला, स्वामी मला माफ करा, विनंती करते. मी उकळतं तापल्याला उष्ण दूध दिलं. मग म्हणले ते चटके नाही का राधाला बसले नाही, तर ते चटके स्वतःच्या अंगाने सहन करावं लागले. म्हणून सुख दुःख साहे अंगी. वास्तविक पाहता त्या दुधाकडे जर बघितलं असतं भगवंतानी तर त्याची बासुंदी तयार झाली असती. काय पण कुठल्या शक्तीचा उपयोग केला नाही. ते आलेलं संकट स्वतःच्या अंगाने सहन केलं. म्हणून सुख दुःख साहे अंगी. असं कुठलंही संकट असू द्या, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगी. आणि मग देवाचा आणि भक्ताचा करार झाला. कुठला करार झाला तर याने घ्यावे नाम, तिशी करणे त्याचे काम. भक्ताचं एकच काम आहे देवाचं नामस्मरण करणं. मग भक्ताचं कुठलं काम आहे ते जगाच्या मालकाचं काम आहे. मग एकदा सर्वांनी मोठ्या प्रमाणे त्या भगवंताचं नामस्मरण करायचंय. सर्वांनी हातावरती करा. आपल्या तांदळी तुम्हाला गावचा सप्ताह महाराष्ट्रभर त्या ठिकाणी लाईव्ह होईल. सर्वजण त्या ठिकाणी पाहतात. सर्वांनी हातवरती करा. एकदा हे सर्व हात घ्या बरं का चॅनलवाले. हा विठोबार खोमाई टाळी टाळी पुंडरी कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की. ठोबार कुमाई ठोबार कुमाई ठोबार कुमाई सोडीला संसार माया तयावरी फार, धावे चाले मागे मागे सुख दुःख साह्य अंगे. देवाचा भक्ताचा करार झाला याने घ्यावे नाम, तिशी करणे त्याचे काम. म्हणून सज्जन तुमचं आमचं एकच काम आहे त्या भगवंताचं मुखाने नामस्मरण करणं. कारण की कुणाच्या मुखाला देवाचं नामस्मरण येत नाही. देवाचं नामस्मरण येण्याकरता महाराज पूर्वीचं काहीतरी पुण्य लागतं महाराज. त्याच्याशिवाय नाही का महाराज नाम मुखाला येत नाही. ज्ञानोबराय म्हणतात हे भगवंताचं असं पवित्र नाम घेण्याकरता नाही का बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी अनेक जन्माचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैठा होय. म्हणून हे भगवंताचं नाम हे तुम्ही आम्ही घ्यायचं. आणि तुम्ही आम्ही हे भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर आपलं कुठलंही काम असू द्या, कुठलंही संकट असू द्या, तो जगाचा मालक निवारण करतो. म्हणून सज्जन हो याने घ्यावे नाम. मग तुम्हाला याची एक यादी सांगतो. कुठल्या कुठल्या भक्ताने देवाचं नामस्मरण केलं आणि त्या भक्ताचे काय काय कामं केली. म्हणून महाराज म्हणतात उचनीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखुनिया, दाशी पुत्र कन्या दुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी, चर्मरंगू लागे रोहिदाशा संगे, कबीराच्या मागे शिलेविने सजन कसया युकू लागे मांस, माळ्या सावत्यास कृपू लागे नरहरी सोनारा घडपुंकू लागे, चोख्या मेळ्या संगे गुरुबळी नाम याची जणी सेवे बेची सेवी धर्मा घरी पाणी वाये झाडी. हा संपूर्ण अभंग पाहून घ्या महाराज. या अभंगामध्ये भक्तांनी फक्त एकच काम केलं, याने घ्यावे नाम. आणि मग तिशी करणे त्याचे काम. जो काही अभंगाचं उपक्रम आहे ना महाराज, त्या उपक्रमात सांगितलंय नाम घ्यायचं. मग कुठल्या भक्ताने घेतलं तर महाराज म्हणजे उचनीचं काही नेने भगवंत. मग याचा उत्तरार्ध जो आहे मग त्या भक्ताचं काम केलेलं आहे. माळ्या सावत्यास नरहरी सोनार
हा मग ह्यो संपूर्ण अभंग पाहून घ्या. आणि आपलं गावाला सांगायचं काही एवढं काम नाही, कारण की मी पैठणला आल्याच्या नंतर सर्व नाही का एवढाच तुम्हाला त्या ठिकाणी एवढा फळ असतो बघा. जे आले नसते त्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. एवढा फळ असतो, एवढीच जागा असते तुम्हाला तिथं, कारण की आमचा फळ तुमच्या शेजारी असतो म्हणून आम्हाला माहिती आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज गोड असं भजन कीर्तन आणि सुंदर अशी पालखी येते बरं का रथाची. म्हणून सज्जन हो, एवढं तुमचं गाव नाही का भाविक आहे आणि त्या ठिकाणी परमार्थिक आहे. आणि जे खरे परमार्थिक आहेत म्हणून तुम्हाला नाही का हे सर्व महाराज त्या ठिकाणी लाभलेत महाराज. नाही एवढे गुणवान नाही का एवढ्या गावामध्ये राहणं म्हणजे शक्य नाही. कारण की गुणवान नाही का महाराज त्याच ठिकाणी राहतात ज्यावेळेस तुमचं प्रेम असतं त्याच गावात. कारण की नाही का महाराज आता टाळकरी भेटणार काय आमच्या भागात नाही का मला म्हणतात महाराज तुम्ही एवढे फिरतात पारे करीत देता का आम्हाला 2-4. म्हणलं मलाच कोणी सोबत नाही, तुला पारे घेऊन फिरून काय म्हणजे एवढी पंचायत आली काय सांगू तुम्हाला. पण एवढे गुणवान नाही का तुमच्या गावात एक एकावणी बळी रे. आता माझ्याबरोबर आलेले आमचे आकाश महाराज हरबक गोड असे पखवाज वाजवतात. आता इथं जवळजवळ 4-5 कीर्तनकार आहेत, 4-5 पखवाज आहेत आणि 7-8-10 गायक आहेत. आता एवढे तर माईक नाही यांच्याकडे आहेत का, पण एवढे पुरणार नाही एवढ्याला. आता एवढाच आवाज सहन व्हाय ना आपल्याला. विठ्ठला विठ्ठला ते तर याच्यापेक्षा डबल असेल सिस्टीम घरी. कारण की तांदळेश्वराची कृपाच तशी महाराज. हे सामान्य दैवत नाही तुमच्या गावचं. इथं मला आल्या एक दोघांनी सांगितलं की म्हणजे महाराज ही जमीन होती जमीन, आणि जमिनीतून नाही का ही साळीची जमीन होती. साळ कळती तुम्हाला, हा तांदळाची. पण त्याच्यातून हा नाही का स्वयंभू जागृत नाही का हा तांदळेश्वर भगवान प्रगट झालेला आहे. म्हणून सज्जनाव या तांदळेश्वराची सर्वांनी कायेने वाचेने मनाने सेवा करा. तन मन धनाने या कार्यक्रमाला सहकार्य करा. सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी आमंत्रण दिलं. आमचे देवीदास बाबा असतील, किरण दादा शेळके असतील, यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. तुमच्या गावाला मला या ठिकाणी येण्याचं तुम्ही या ठिकाणी सौभाग्य माझ्या जीवनामध्ये प्राप्त करून दिलं. द्यावे तिरवे सर्वांना, सर्व ग्रामस्थांना, भजनी मंडळाला, गायक वादक सर्व वारकरी मंडळींना द्यावे तेवढे धन्यवाद. ज्या तुकोबाराचा अभंग सेवेसाठी घेतला त्या तुकोबारांच्या चरणी आपण ही सेवा समर्पित करू. कारण की महाराज म्हणतात तो जगाचा मालक एवढा भोळा आहे, एवढा भोळा आहे. किती तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी, धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे. एवढा जगाचा मालक भोळा आहे महाराज. किती भोळा आहे. पुतना मावशी सारखी नाही का जगाच्या मालकाला मारायला आली, पण अशा पुतणीचा सुद्धा जगाच्या मालकाने उद्धार केला. म्हणून एवढा तो जगाचा मालक भोळा आहे. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी, धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे. एकदा माऊलीचं भजन होईल, शेवटची चाल होईल. शेवटची चाल झाल्याशिवाय आपली चाल दाखायची नाही एवढी विनंती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुका मने भोळी, तुका मने भोळी, तुका मने भोळी, तुका मने भोळी, तुका म्हणे भोळे, तुका म्हणे भोळे, तुका म्हणे भोळे, तुका म्हणे भोळे. तुका मने भोळी, तुका मने भोळी, तुका मने भोळी, तुका मने भोळी. तुका म्हणे भोळे, तुका म्हणे भोळे, तुका म्हणे भोळे, तुका म्हणे भोळे. विठ्ठल कृपेची कोवळी, विठ्ठल कृपेची कोवळी, धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे. विठ्ठल कृपेचे कोवळी, विठ्ठल कृपेचे कोवळी, धावे चाले मागे मागे.
सुख दुःख साहे अंगे साहे अंगे साहे अंगे साहे अंगे साहे अंगे सुख दुःख साहे अंगे सुख दुःख साहे साहे अंगे साहे अंगे साहे अंगे सा साहे अंगे सुख दुःख साहे अंगे साहे अंगे साहे अंगे सुख दुःख साय अंगे आ आ
मागे मागे धावे चाले या सर्व भजनी मंडळाकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. बालक बोबडा बोले का वाकुडा इचुका पाऊले तेच ओझ करून माऊले घे जे बी करविली तैशी केली कटकट वाकडे के नीट देव जाणे बोलिलेले कुरेवेळी वाकडे उतरे क्राक क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध झालेली शिवा. श्री हरिभक्त प्राईम परमपूज्य आदरणीय गुरुवर्य नामदेवजी महाराज ढवळीचे अर्थांकर बाबा, त्याचबरोबर श्री संत मानकोजी महाराज बोधले बाबा व रघुनाथ बाबा बोधले यांच्या चरणी ही सेवा समर्पित करून, त्याचबरोबर आपले तांदळेश्वर भगवान भगवंताच्या चरणी ही त्याच्या दरबारामध्ये झालेली सेवा तांदळेश्वराच्या चरणी ही सेवा समर्पित करून शिवेला वाणीला या ठिकाणी पूर्णविराम. ज्या तुकोबरायचा अभंग सेवेसाठी घेतला त्या तुकोबरायचं 1 मिनिट भजन करा. तुकाराम